कोणतीही सुखावह बैठक स्थिती, पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी, दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेमध्ये, पाठीचा कडा सरळ, मान मध्यभागी, खांदे कोपरे शिथिल, डोळे अलगद मिटलेले, श्वासाची जाणीव, आंतरिक सजगता, इनर अवेअरनेस. करूया श्वसन मार्ग शुद्धी कपालभाती, 30 ते 35 आवर्तन. ऍक्टिव्ह एक्झिलेशन, पॅसिव्ह इनहिलेशन. आहे तो श्वास सोडून द्यायचा, एक सहज श्वास भरून घ्यायचा. तोही श्वास अर्धवट सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका, कपालभातीला सुरू. थांबूया. श्वसन मार्ग मोकळा झालेला आहे. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. करूया 3 मध्यम पट्टीतले ओमचे उच्चार सलग एका लागोपाठ एक. सुरुवात पहिल्या उच्चारापासून. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडत उच्चार. प्रार्थना. दोन्ही हात जोडून घ्यायचे आणि सुरुवात करूया. ओंकारं बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव. ओंकारं. जोडलेले हात श्वास घेत डोक्याच्या दिशेने वळून. श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेत झुकूया. जोडलेले हात आणि कपाळ जवळ घेऊन आपल्या साधनेची सुरुवात, दिवसाची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने. श्वास घेत घेत कमरेतला सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली, हस्त वाजत. नेत्र स्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ. सुरुवात करूया. दोन्ही पायामध्ये नंतर विश्रांती करणार आहोत. मेरुदंड वक्रासन. त्यासाठी स्थिती. दोन्ही पाय जोडून घ्यायचे. उजवा पाय फोल्ड करूया, त्याचा पाऊल डाव्या पायाच्या मांडीला लावून घ्यायचे. दोन्ही हात डाव्या पायाच्या मांडीवर. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत कमरेत पुढे झुकायचं. कपाळ गुडघ्याकडे. पुन्हा श्वास घेत वर. श्वास सोडत उजव्या बाजूने खाली झुकून कपाळ जमिनीकडे. 1 2 3 4 आणि 5.
विरुद्ध बाजूने उजवा पाय सरळ, डावा पाय फोल्ड करू. दोन्ही हात आता डाव्या पायाच्या उजव्या पायाच्या मांडीवर असतील. एक श्वास भरून घ्यायचा, श्वास सोडत कमरेच्या पुढे झुकायचं, श्वास घेत वर आणि डाव्या बाजूने खाली वळून कपाळ ढकलून. एक डायनामिक हालचाल. 2 3 4 5. गती थांबवायची. डावा पाय सरळ करायचा, थोडा वेळ विश्रांती. करूया लवकर चालत. दोन्ही पाय जोडून घ्यायचे, दोन्ही हाताच्या मुठी वळून घ्यायचे, श्वास घेत दोन्ही हात वर न्यायचे, थोडस मागे झुकायचं आणि श्वास सोडत पुढे. श्वास घेत वर, श्वास सोडत पुढे. 1 2 3 4 5. विरुद्ध बाजूने श्वास घेत पुढे, श्वास सोडत मागे. 1 2 3 4 5. गती थांबवायची. विश्रांती. पुन्हा दोन्ही पाय जोडून घ्यायचे, उजवा पाय फोल्ड करायचा. उजव्या पायाचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीच्या बाहेर येईल. उजव्या हाताने उजव्या पायाचा अँकल पकडायचा किंवा चवड्याचा भाग पकडून प्रत्येक बोट सेपरेटली ओढून घ्यायचंय. पावलाची 5ही बोट सेपरेटली ओढून घ्यायची, ताणायची आहेत आणि मग क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज प्रत्येक बोट रोटेशन करायचं. क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज. डाव्या हाताची 5 बोट उजव्या पावलाच्या बोटांमध्ये गुंफून घ्यायचे. चवड्याचा भाग थोडासा वर खाली करायचा. अँकल मधून पाऊल गोलाकार फिरून घ्यायचं क्लॉकवाईज. 1 2 3 4 5. अँटी क्लॉकवाईज 1 2 3 4 5. डाव्या हाताची मूठ करायची आहे, मूठ वळवायची आहे आणि जो हा हाडांचा भाग आहे किंवा हा जो मधला भाग आहे त्याच्याने आपल्याला पूर्ण पावलाला टॅपिंग करायचं. टाच मधला भाग, चवड्याचा भाग 3 ते 4 वेळा टॅपिंग करायचं. तिथले जे ॲक्युप्रेशरचे पॉइंट्स आहेत ते मोकळे होतात. आणि आता रब मधला जो भाग आहे त्याच्याने पूर्ण पाऊल रब करायचंय खास्तीचं. हे करत असताना आपला पाठीचा कणा सरळ असेल कुठेही तो पोक काढून न बसता अगदी सरळ बसण्याचा प्रयत्न करायचा. करणार आहोत बेबी पोश्चर. पाय थोडासा वर उचलायचा आणि हात गुडघ्यावर असेल एक आणि जास्तीत जास्त डावीकडे उजवीकडे. 1 2 3. हिप जॉईंट साठी अतिशय उपयुक्त. 4 5. थांबायचं. उजवा हात समोरून अँकल वरती असेल, डावा हात खाली असेल आणि पाऊल झटकून घ्यायचं. कृती थांबवायची. पाऊल सावकाश डाव्या पायाच्या मांडीवर येईल. पाय फोल्ड करायचा आणि रोटेशन. आपल्या हाताची पकड उजव्या गुडघ्याच्या खाली असेल. उजवा पाय आपल्याला 45-90 डिग्री वर आणि खाली. अप डाऊन, अप डाऊन, अप डाऊन. रोटेशन वरती घ्यायचंय आणि क्लॉकवाईज रोटेशन उजवीकडून डावीकडे. 1 2 3 4 5. पुन्हा पाय वर आणि विरुद्ध बाजूने. 1 2 3 4 5.
उजवा पाय सरळ, डावा पाय फोल्ड करायचा आहे. त्याचं पाऊल आता उजव्या पायाच्या मांडीच्या बाहेर असेल. डाव्या पायाची प्रत्येक बोट सेपरेटली ताळून घ्यायचे, ओढून घ्यायचे. प्रत्येक बोट ओढायचंय आणि मग क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज सेपरेटली प्रत्येक बोट गोलाकार फिरून घ्यायचे. आपल्या पावलांच्या बोटांमध्ये जे जॉईंट्स आहेत ते आपण मोकळे करतो. अगदी सावकाश कृती, आपलं सगळं लक्ष त्या कृतीकडे केंद्रित करून घ्यायचंय. तिथे होणारा बदल, थोडासा कटकट असा आवाज पण येऊ शकतो, त्याकडे लक्ष द्यायचं आहे. आणि आता उजव्या हाताची 5 बोट डाव्या पावलांच्या 5 बोटांमध्ये गुंफून घ्यायची. चवड्याचा भाग वर खाली करायचा 4 ते 5 वेळेला. जेव्हा घरी तुम्ही ही कृती कराल त्यावेळेला थोडस क्षमता वाढवायची आहे, वेळ वाढवायचा आहे. आणि रोटेशन क्लॉकवाईज अँकल मधून रोटेशन 1 2 3 4 5, अँटी क्लॉकवाईज 1 2 3 4 5. थांबायचं आहे. उजव्या हाताची मूठ करायची आहे आणि पाऊल सुरुवातीला आपण टॅपिंग करून घेऊया. टाच मधला भाग, चवड्याचा भाग सावकाश टॅपिंग करायचं. आणि आता रब करायचं, घासायचं आहे पूर्ण पाऊल आपल्याला. इथे थोडीशी तुम्हाला उष्णता निर्माण झाल्यासारखी वाटत असेल. आणि आता पाऊल झटकून द्यायचं. उजवा हात अँकलच्या खाली द्यायचा, डावा हात अँकलच्या वरून असेल डाव्या पावलाच्या, आणि पाऊल झटकून घ्यायचं. बेबी पोश्चर. उजवा हात अँकलच्या खाली, डावा हात आपल्या गुडघ्यावर. जास्तीत जास्त पाय उजवीकडे डावीकडे. 1 उजवीकडे डावीकडे, 2 उजवीकडे डावीकडे, 3 4 5. थांबायचंय. डावं पाऊल अधिक मांडीवर येऊ दे. मग पाय सरळ फोल्ड करायचा आहे. आपल्या हाताची पकड डाव्या गुडघ्याच्या खाली. आणि आता पाय अप अँड डाऊन, अप डाऊन, अप डाऊन, अप डाऊन, अप डाऊन, अप. आणि रोटेशन क्लॉकवाईज 1 2 3 4 5. अँटी क्लॉकवाईज 1 2 3 4 5. कृती थांबवायची. डावा पाय सरळ करायचा, विश्रांती. बटरफ्लाय. पावलं जुळून घ्यायची. आपल्या हाताची पकड पावलांच्या खाली असते. गुडघे जास्तीत जास्त जमिनीकडे, पाठीचा कणा सरळ, मान मध्यभागी. आणि आता आपली हालचाल फक्त आपल्या पायामध्ये होईल आणि बाकी आपल्याला पाठीचा कणा सरळ ठेवायचा आहे. जाणीवपूर्वक कृती सुरुवात करूया. आधी आपण अगदी सावकाश करूया. श्वास घेत घेत वर घ्यायचे आपल्याला दोन्ही गुडघे. श्वास सोडत नाही. श्वास सोडताना त्या स्नायूंमध्ये आलेला ताण त्याकडे लक्ष द्यायचंय. आणि श्वास घेताना आपण जेव्हा गुडघे वर घेतोय तेव्हा तिथे आलेला दाब याकडेही लक्ष द्यायचं. श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. आणि आता थोडीशी डायनॅमिक हालचाल सुरुवात करूया. थोडीशी जलद कृती, अप अँड डाऊन. थांबायचं आहे आणि तिथल्या तिथे साधी मांडी घालून घ्यायची. दोन्ही हात गुडघ्यांवर, डोळे बंद. दोन्ही हातांची ध्यान मुद्रा. करूया एक मकार लांबवलेला ओमचा उच्चार. खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या आणि श्वास सोडताना मकार लांबवलेला उच्चार.
ओम. क्षण छान करणार आहोत. शोल्डर रोटेशन. दोन्ही हात समोर घ्या. हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला. दोन्ही हात फोल्ड करायचे. दोन्ही कोपरे समोर जॉईंट. श्वास घेत वर, श्वास सोडून खाली. एक, अगदी सावकाश करते. दोन, तीन, चार, पाच. अँटी क्लॉकवाईज. पुन्हा दोन्ही कोपरे जॉईंट. श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे. एक, दोन, तीन, चार, पाच. पाच. पाच वेळा झालं की थांबायचंय. दोन्ही हात गुडघ्यांवर, डोळे अंदर मिटून द्यायचे. दोन्ही हात खांद्यातून सरळ करूया. हाताच्या घट्ट मुठी वळून घेऊया आणि मनगटाचं रोटेशन क्लॉकवाईज. एक, दोन, तीन, चार, पाच. बरोबर. अँटी क्लॉकवाईज. एक, दोन, तीन, चार, पाच. थांबायचं आहे. दोन्ही पाय सरळ करायचे आहेत आणि करणार आहोत आपण गोमुखासन. दोन्ही पाय जोडून घ्यायचे. हात शरीराच्या जवळ. उजवा पाय आहे तो फोल्ड करूया. त्याचा पाऊल डाव्या सीटच्या जवळ. डावा पाय जो खाली आहे तो फोल्ड करायचा खालून आणि त्याचं पाऊल उजव्या सीटच्या जवळ. दोन्ही गुडघे एका सरळ रेषेमध्ये येतील. डावा गुडघा खाली आहे, वर उजवा गुडघा आहे. त्यामुळे प्रथम उजव्या गुडघ्यावर डाव्या हाताचा तळवा येईल आणि मग उजव्या हाताचा तळवा. पावलं आपली आपण ऍडजस्ट करायची. सीटचा भाग पूर्णपणे जमिनीवरती असेल. बरोबर. दोन्ही हातांची बोटं जमिनीच्या दिशेने पॉइंटेड असतील. मान सरळ, डोळ्यालगत मिटून ठेवूया. बंद डोळ्यांनी संपूर्ण आपल्या आकृतीबंध, देहाचा आकृतीबंध तपासून पाहूया. आपण जी स्थिती घेतलेली आहे त्यामुळे आपल्या उजव्या पायावरती काही ताण वाटतोय का, की डाव्या पायावरती प्रेशर आहे, याचा आपला आपण अनुभव घेऊया. आपण करतोय गोमुखासन. डायबिटीस प्रतिबंधात्मक, उत्साह वाढवणार, श्वसन क्षमता आपली वाढवणार असं हे गोमुखासन. आणि आता आपण करणार आहोत बद्धहस्त गोमुखासन. उजवा जो हात आहे तो डोक्याच्या दिशेने वर न्यायचा. उजव्या दंडाचा स्पर्श उजव्या कानाला आणि तो मागे फोल्ड करूया. डावा हात खालून मागे नेऊया. दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफवण्याचा प्रयत्न करा. जर ती सहज गुंफवली जात नसतील तर एखादं नॅपकिन घ्यायचं आणि नॅपकिनची टोकं आपल्या हातामध्ये पकडायची. बरोबर. हा. आणि मान सरळ करायची समोर. बरोबर. छान. आणि आता डोळ्यांवर घ्यायचे. आणि आता बघा उजवी बाजू जी आहे ती आपली ताणली गेलेली आहे. डाव्या बाजूला हलकासा प्रेशर आहे आणि आपापल्या क्षमतेने श्वास घ्यायचा आहे, सोडायचा आहे. 2 ते 3 श्वास इथे थांबण्याचा प्रयत्न करायचा. प्रत्येकाचा श्वास घेण्याचा सोडण्याचा कालावधी हा वेगवेगळा असतो. उलट चाल करताना डोळे उघडायचे. प्रथम उजवा हात सॉरी प्रथम डावा जो हात आहे तो गुडघ्यावर येईल. खालून डावा हात गुडघ्यावर येईल आणि वरून उजवा हात. डावा पाय जो खाली आहे तो प्रथम सरळ करायचा आणि मग उजवा पाय. थोडा वेळ विश्रांती. पुन्हा दोन्ही पाय जुळलेले आहेतच. आणि आता डावा पाय फोल्ड करायचा पहिल्यांदा. त्याचं पाऊल उजव्या सीटच्या जवळ आणि मग खालून उजवा पाय फोल्ड करायचा. त्याचं पाऊल डाव्या सीटच्या जवळ. विरुद्ध बाजूने हीच कृती. आता उजवा हात प्रथम डाव्या गुडघ्यावर येईल आणि मग डावा हात येईल. पुन्हा डोळे बंद. पुन्हा जाणीव आपल्या दोन्ही पायांकडे घेऊन जा, कमरेपासूनच्या खालच्या भागाकडे. तिथे आलेला ताण जा, कुठल्या बाजूने आपल्याला हे आसन व्यवस्थित जमलेलं होतं किंवा जमत आहे त्याचा आपला आपण मागोवा करूया. आणि आता डावा हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचा आहे. डाव्या दंडाचा स्पर्श डाव्या कानाला, तो मागे फोल्ड करायचा आहे. खालून उजवा हात मागे न्यायचा आहे. दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफवायची.
बरोबर. मान सरळ, डोळे हलगत मधून घ्यायचे. डावी बाजू आता ताणली गेलेली आहे, डाकडे लक्ष. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. आपापल्या क्षमतेने श्वास घ्यायचा आहे, सोडायचा. एक हलकस स्मित असते चेहऱ्यावर. छान. उलट चाल करताना डोळे उघडायचे. प्रथम उजवा हात गुडघ्यावर येईल खालून, मग वरून डावा हात. उजवा पाय प्रथम सरळ करायचा आणि मग डावा. उजवा पाय जो खाली आहे तो सरळ सरळ करूया, मग डावा पाय आणि विश्रांती. लक्ष आपल्या हिप जॉईंट्स कडे घेऊन जा. तिथे आलेला ताण दाब, त्याची तिकडे झालेला बदल, त्याचा अनुभव घेऊया. पुन्हा एकदा बटरफ्लाय स्थितीमध्ये येऊया आणि रोलिंग करायचं आता आपल्याला. आपल्या हाताची पकड पुन्हा एकदा आपल्या पावलांच्या खाली. आणि आता आपल्याला एकदा उजव्या बाजूला टर्न व्हायचं आणि एकदा डाव्या बाजूला. सुरुवात करूया. उजवीकडे, डावीकडे. बरोबर. उजवीकडे, डावीकडे. गोमुखासनमुळे आपल्या हिप जॉईंटच्या इथे जर एखादा स्नायू ताणला गेला असेल, मसल टोन असेल, तर तो या कृतीने नाहीसा होतो. एकदा डावीकडे, उजवी. थांबायचं आहे. दोन्ही पाय सरळ करायचे आणि सूर्यनमस्कारासाठी दंड स्थिती. दोन्ही पायांमध्ये अंतर, विश्रांती. आपण एकदा वीरासन करूया आणि मग सूर्यनमस्कार. दोन्ही पायांमध्ये जास्तीत जास्त अंतर घ्यायचं. उजवं जे पाऊल आहे, उजवं पाऊल उजव्या दिशेला घेऊन जायचं. फेसिंग उजव्या पावलाची उजव्या दिशेला. बरोबर. दोन्ही हात खांद्यातून सरळ करा. आणि आता उजवा जो पाय आहे तो फोल्ड करा. उजवा पाय फोल्ड करा. बरोबर. आपली मान जी आहे ही उजव्या दिशेला घेऊन जा आणि उजव्या हाताचं जे मधलं बोट आहे तिकडे आपली नजर, दृष्टी केंद्रित करा. उजव्या हाताच्या मधल्या बोटाकडे आपली नजर केंद्रित करा. 1 2 3 4 5. उलटचा. सावकाश मान मध्यभागी. उजवा पाय सरळ करायचा आहे. दोन्ही हात खाली. थोडा वेळ विश्रांती. पुन्हा पाऊल उजव्या पायाच्या समोर. हे एक व्हेरिएशन आहे. आता डाव्या पायाचं पाऊल डाव्या बाजूला फेसिंग करायचंय पावलाचं. पुन्हा दोन्ही हात खांद्यातून सरळ करायचे. डावा जो पाय आहे तो गुडघ्यातनं फोल्ड करायचा आहे. उजवा पाय सरळ असेल. बरोबर. आणि आता आपली मान डाव्या दिशेला वळवायची आहे आणि नजर आपली डाव्या हाताच्या मधल्या बोटाकडे असेल. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. 1 2 3 4 5. उलटचा. मान मध्यभागी. डावा पाय सरळ. दोन्ही हात खाली. पायांमधलं अंतर कमी करूया. विश्रांती. सूर्यनमस्कार. 2 सूर्यनमस्कार आपण साधे घालूया आणि 2 सूर्यनमस्कार डायबेटिक्स वर. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. मान मध्यभागी. डोळ्यांवर नजर ठेवूया. दोन्ही हात जोडून घेऊया आणि सूर्य देवतेला मनापासून वंदन करूया. गायत्री मंत्राचं पठण एकत्रित. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम हिरण्यगर्भाय नमः. 1 नमस्कारासन. 2 हस्तोत्तानासन. 3 हस्तपादासन. 4 उजवा पाय मागे. अश्वसंचलनासन. 5 चतुरंग दंडासन. 6 साष्टांगासन. 7 भुजंगासन. 8 पर्वतासन.
9 उजवा पाय पुढे अश्वसंचलनासन, 10 हस्तपादासन, 11 हस्तोत्तानासन, 12 नमस्कारासन. थोडस जलद होते आपलं. स्पीड तसाच कायम ठेवण्याचा प्रयत्न करूया. ओम मित्राय नमः. 1 2 3 4 डावा पाय, 5 6 7 8 9 डावा पाय पुढे, 10 11 12. आणि आता 2 सूर्य असणार डायबिटीज वाले. डायबिटीज वाले म्हणजे आपल्या पोटावरती तिथे दाब येतो म्हणून त्याला डायबिटीज वाले म्हणतात. सुरुवात करूया. पूर्वस्थिती. ओम आदित्याय नमः. 1 हस्त उत्तानासन, 2 हस्त पादासन, 3 उजवा पाय मागे अश्वसंचलनासन, 4 चतुरंग दंडासन, 6 4 चतुरंग दंडासन, 5 शशांकासन. आपल्या सीटचा भाग पायावर, दोन्ही हात सरळ डोक्याच्या दिशेने वर, कपाळ जमिनीवर. 5 शशांकासन, 6 साष्टांग नमस्कार, 7 भुजंगासन, 8 पर्वतासन, 9 शशांकासन, 10 उजवा पाय पुढे अश्वसंचलनासन, 11 हस्तपादासन, 12 तिथल्या तिथेच नमस्कारासन. आणि आता एक शेवटचा. ओम कृष्णेय नमो नमः. 1 हस्त उत्तानासन, 2 हस्तपादासन, 3 डावा पाय मागे अश्वसंचलनासन, 4 चतुरंग दंडासन, 5 शशांकासन, 6 साष्टांग नमस्कार, 7 भुजंगासन, 8 पर्वतासन, 9 शशांकासन, 10 उजवा पाय डावा पाय पुढे अश्वसंचलनासन, 11 हस्तपादासन, 12 नमस्कार. नाकाने श्वास घ्यायचा, तोंडाने सोडायचा. सावकाश बैठक स्थिती. आणि त्यानंतर पाठीवर पडून विश्रांती. एका कुशीला मिळून शयन स्थितीमध्ये विश्रांती. शयन स्थितीमध्ये आणि विपरीत शयन स्थितीमध्ये एक आसन करूया आपण. दोन्ही पाय मध्यांतर विश्रांती. करणार आहोत उत्तान वक्रासन. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, दोन्ही पाय फोल्ड करूया. पावलाला पाऊल, गुडघ्याला गुडघा, मांडीला मांडी चिकटलेली, टाचा सीटच्या जवळ करून घ्या. हातांची बोट एकमेकांमध्ये गुंफायचे आणि ती पकड आपल्या डोक्याच्या मागे. खांदे रिलॅक्स, पोटाचे स्नायू रिलॅक्स. एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत दोन्ही पाय उजव्या दिशेला आणि मान डावीकडे. डाव्या हाताच्या कोपराच्या पलीकडे पाहण्याचा प्रयत्न. उजवा पाय जमिनीच्या दिशेने सैल सर सोडून द्या. गुडघ्यावर गुडघा, पावलावर पाऊल असेल. डोळे अलगद मिटून घेऊया. प्रयत्न शैथिल्य, देहधारणा, प्राणधारणा. संपूर्ण देहाचं निरीक्षण. डाव्या बाजूला आलेला ताण त्याकडे लक्ष. कमरेच्या ठिकाणी, पोटाच्या ठिकाणी आलेला पीळ, कंठस्थ ग्रंथीवर असलेला दाब याकडे लक्ष. जोड आपल्या श्वासाची. आपापल्या क्षमतेने श्वास घ्यायचा आहे, सोडत. श्वास सोडताना मनातल्या मनात ओंकार. उलटचा डोळे उघडायचे. एक श्वास भरून घ्यायचा,
श्वास सोडत आपले पाय मध्यभागी येतील, मान मध्यभागी येईल. टाचा सीट पासून लांब असतील तर त्या पुन्हा एकदा हाताच्या आधाराने जवळ ओढून घ्यायचे. हातांची गुंफण पुन्हा डोक्याच्या मागे. एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत जोडलेले पाय डाव्या दिशेला, मान उजवीकडे. उजव्या बाजूने उजव्या हाताच्या कोपराच्या पलीकडे पाहण्याचा प्रयत्न. डावी बाजू पूर्णपणे जमिनीच्या दिशेने सैल सोडायचे. बरोबर. डोळे अर्पण. उजव्या बाजूला आलेला ताण, डाव्या बाजूला हलकासा प्रेशर, त्या सगळ्याचा अनुभव घेऊया. प्रयत्नशील देहधारणा, प्राणधारणा. श्वास सोडताना मनातल्या मनात ओमचा उच्चार. माझं शारीरिक आरोग्य अतिशय उत्तम आहे, ते लवचिक आहे, सुदृढ आहे, ही भावना आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये असू दे. हरिओम. उलटचाल करूया. डोळे उघडायचे. एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत आपले पाय आणि मान मध्यभागी येतील. दोन्ही पाय सरळ करूया. दोन्ही हात सरळ आणि विश्रांती. सावकाश एका कुशीला वळायचंय आणि पोटावर पडून विश्रांती. कुठल्याही एका गालावर पडून विश्रांती. करूया नौकासन. त्यासाठी स्थिती दोन्ही पाय जुळले, हात शरीराच्या जवळ, कपाळ जमिनीवर. हातापायाचे तळवे सिलिंगच्या दिशेला. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचे, सरळ. दोन्ही हात वरून ताणण्याचा प्रयत्न आणि दोन्ही पाय मागच्या बाजूने ताणण्याचा प्रयत्न करत आणि एकाच वेळेला आपले हात, पाय आणि संपूर्ण शरीर जमिनीपासून वर उचलत. एकाच वेळेला दोन्ही हात, पाय आणि आपली अपर बॉडी जमिनीपासून वर उचलायची आहे. आपल्या संपूर्ण शरीराचा भार आता आपल्या नेवल रिजनवर आलेला आहे. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू ठेवायचा आहे. 1 2 3 4 5. दोन्ही हात आता खांद्यातून सरळ करा. जसं पक्षी हवेमध्ये उडतात, विमान हवेत उडतं त्याप्रमाणे. बरोबर. हाताचे तळवे जमिनीला समांतर असतील आणि पुन्हा एकदा जाणीव होतं श्वासाची. श्वास घ्यायचा आहे, सोडायचा आहे. थोडीशी स्विमिंग सारखी ऍक्शन करा. आपले हात थोडीशी मुवमेंट करा, म्हणजे जास्त दम लागत नाही. थांबवायची. पुन्हा दोन्ही हात डोक्याच्या दिशेने सरळ वर. एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत आपले हात, पाय, कपाळ जमिनीवर. विश्रांती. एका गालावर पडून विश्रांती. सावकाश एका कुशीला वळा आणि पाठीवर पडून विश्रांती घ्या. श्वासाची गती, हृदयाची गती वाढली असेल तर नाकाने श्वास घ्या मोठा आणि तोंडाने संपूर्ण श्वास सोडून. मोठे मोठे श्वास घ्यायचे आणि तोंडाने सोडायचे. सावकाश एका कुशीला वळायचंय आणि बैठक स्थितीमध्ये यायचं. अगदी सावकाश. पद्मासन, अर्ध पद्मासन. दोन्ही हात गुडघ्यांवर. डोळे अलगद मिटून घेऊया. आहे तो श्वास सोडून द्यायचा आहे. करूया दीर्घ श्वसनाची 2 आवर्तनं. आहे तो श्वास सोडूया. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. संत गतीने श्वास सोडूया. वन मोर राउंड. खोलवर दीर्घ श्वास भरूया आणि संत गतीने श्वास सोडूया. स्लोली कम्प्लीटली ब्रीथ आउट. प्राणायामाचा श्लोक दोन्ही हात जोडून घ्यायचे आणि सुरुवात करूया. प्राणस्तेदं वशे सर्वं
त्रिदिवे यत् प्रतिष्ठितम् मातेव पुत्रान् रक्षस्व श्रीश्च प्रज्ञांच विदेहि नैति. प्राणशक्तीला मनोमन वंदन. डोळ्यालगत मिटलेले तसेच ठेवायचे. दोन्ही हात गुडघ्यांवर. डाव्या हाताची ज्ञान मुद्रा, उजव्या हाताची अंगुली मुद्रा. करूया अनुलोम विलोम प्राणायाम. उजवी नाकपुडी सहज बंद करून घ्यायची. डावीने आहे तो श्वास सोडून देऊया. डावीने खोलवर दीर्घ पूर. डावी बंद. उजवीने संथ रेच. उजवीने पूर. उजवी बंद. डावीने संथ रेच. डावीने पूर. सेकंड राउंड. डावी बंद. उजवीने रेच. उजवीने पूर. उजवी बंद. डावीने संथ रेच. एक लास्ट राउंड. डावीने खोलवर दीर्घ पूर. डावी बंद. उजवीने संथ रेच. उजवीने पूर. उजवी बंद. डावीने संथ रेच. उजवा हात गुडघ्यावर ज्ञान मुद्रेमध्ये. शरीर मनाचा समतोल साधणारा आपण केलेला आहे अनुलोम विलोम प्राणायाम. डोळ्यालगत मिटलेले तसेच ठेवायचे. दोन्ही हातांच्या तळव्यांचं घर्षण करा एकमेकांवरती. निर्माण झालेली ऊब आपल्या बंद डोळ्यांना द्या. डोळ्यांच्या स्नायूंना हलकं हलकं टॅपिंग करा. पुन्हा एकदा दोन्ही हातांच्या तळव्यांचं घर्षण पामी. निर्माण झालेली ऊब डोळ्यांच्या स्नायूंना हलकं हलकं टॅपिंग. आणि अजून एकदा दोन्ही पामी करायचंय घर्षण हातांच्या तळव्यांचं. आणि निर्माण झालेली ऊब आपल्या डोळ्यांच्या स्नायू हलक्या हलकं टाकून. संपूर्ण आपले उबदार हात आपल्या चेहऱ्यावरती फिरवून घ्या अगदी अलगदपणे. आणि अगदी सावकाश डोळे उघडायचे. दोन्ही हात गुडघ्यांवर येतील आणि अगदी सावकाश डोळे उघडायचे. आज आपण जी शुद्धिक्रिया करणार आहोत किंवा मेडिटेशन त्याला सुरुवात करायची आहे. तुमच्या समोर एखादी ती मेणबत्ती समोर घ्यायची. लाईट्स बंद करायचे आणि फॅन वगैरे जर चालू असेल तर तोही बंद करा. कारण की ती ज्योत मग थोडीशी हे होऊ शकते. आणि मी आता माझा व्हिडिओ बंद करीन कारण की तुमचं लक्ष त्या मेणबत्तीकडे असलं पाहिजे म्हणून. माझा आवाज तुम्हाला येईल. गरज असेल तर तुम्ही हेडफोन्स वापरा म्हणजे तुम्हाला जास्त डिस्ट्रॅक्शन होणार नाही. मेणबत्ती तुमच्या नजरेच्या टप्प्यामध्ये म्हणजे तुम्ही एकदा ती पेटवली की तुमच्या नजरेच्या टप्प्यामध्ये तिची ज्योत येईल एवढं आपल्याला ती मेणबत्ती तशी ठेवायची. आणि तुमच्यापासून तिचं अंतर 1 ते 1.5 फूट पर्यंत असेल. जर चष्मा वगैरे असेल जास्त जवळचं लांबचं पटकन दिसत नसेल तर आपण आपल्या दृष्टीप्रमाणे ती मेणबत्ती ऍडजस्ट करायची आहे. आणि मी आता माझा व्हिडिओ बंद करते. तुमचं लक्ष फक्त या मेणबत्तीकडे असेल. तुम्ही सेटल होईपर्यंत मी तुम्हाला थोडक्यात याची इन्फॉर्मेशन देते की आपण हे का करतो आणि आपण का करायला पाहिजे. विद्यार्थ्यांनी ही आवर्जून करायला पाहिजे अशी ही शुद्धिक्रिया आहे. जे खूप सारे फायदे आहेत शारीरिक आणि मानसिक अशा दोन्ही प्रकारचे. तर आता हे त्राटक म्हणजे काय त्याचा अर्थ काय आहे. माणसाचं मन हे अस्थिर आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. सतत एकामागून एक विचार येत असतात.
एकामागून एक सतत काही ना काहीतरी खळबळ ही आपल्या मनामध्ये चालूच असते. आणि मनाच्या या चंचलतेला आपले डोळे सुद्धा तेवढे साथ देत असतात. पापण्यांची सतत उघडझाप होत असते. त्यामुळे आपल्या मनामध्ये पण त्याच प्रकारचे विचार येत असतात. बघा, आपण जेव्हा आसनं करतो आणि थोडीशी जेव्हा बॅलन्सिंग आसनाच्या वेळेला जेव्हा आपण येतो, तेव्हा मी तुम्हाला सांगते की आपली नजर एका बिंदूकडे केंद्रित करा, पापण्यांची कमीत कमी उघडझाप करा. याच्याने काय होतं की आपलं थोडंसं बॅलन्स आपल्याला साधता येतो. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आपण करत असतो, शिकत असतो. तर आपली नजर स्थिर असेल तर आपलं मन सुद्धा स्थिर राहतं. त्या त्राटकाचा एक श्लोक आहे किंवा एक असा तारक मंत्र म्हणायला हरकत नाहीये. तर ते काय म्हणतं, अटात त्रायते इति त्राटकम. अटात त्रायते इति त्राटकम. म्हणजेच काय, तर आपलं जे मन भ्रमण करत असतं सतत एकामागून एक येणारे विचार, या भ्रमण करणाऱ्या मनाचं रक्षण म्हणजे त्राटक. तर योगशास्त्रामध्ये एकूण काही शुद्धिक्रिया सांगितलेल्या आहेत. तर आणि ह्या शुद्धिक्रिया ज्याच्याने काय होतं, आपल्या शरीरामध्ये एकूण 72,000 नाड्या आहेत. तर आणि ह्या 72,000 नाड्यांच्या शुद्धीसाठी काही शुद्धिक्रिया सांगितलेल्या आहेत. तर त्यातली एक जी शुद्धिक्रिया आहे ही म्हणजे त्राटक, जी आपल्या डोळ्यांची शुद्धिक्रिया आहे. हे एक प्रकारचं ध्यान सुद्धा आपण म्हणू शकतो. तर या आपल्या डोळ्यांमध्ये गांधारी व हस्तिजीवा या दोन प्रमुख नाड्या आहेत. या त्राटकाद्वारे आपल्या या दोन नाड्यांची तर शुद्धी होतेच आणि त्याचबरोबर आपली नेत्रशुद्धी सुद्धा होत असते. तर हटप्रदीपिका या योग ग्रंथामध्ये या त्राटकाचा एक श्लोक आहे. तर ते काय म्हणतात, निरीक्षेत्र निश्चल सदृश्या सूक्ष्म लक्ष्यम समाहितः अश्रू संपात पर्यंत आचार्य त्राटकम स्मृतम. निश्चल नजरेने समोर ठेवलेल्या सूक्ष्म लक्षाकडे अश्रू गळेपर्यंत पाहत राहणे यालाच आचार्य त्राटक असं म्हणतात. तर ह्या क्रियेने डोळ्याची शुद्धी होते, अनेक दोष नाहीसे होतात आणि त्याचबरोबर आपली ग्रहण क्षमता जी आहे ती वाढते. आळस, निद्रानाश याच्यासारखे जर आजार असतील तर तेही कमी होतात. मनाची चंचलता कमी होते, मन पटकन एकाग्र होतं, प्रसन्नता आपल्याला प्राप्त होते, शारीरिक मानसिक स्वास्थ्य आपल्याला प्राप्त होतं. त्याचबरोबर जर विद्यार्थ्यांनी हे त्राटक केलं किंवा ही कृती केली तर त्यांची ग्रहण क्षमता वाढते, स्मरणशक्तीमध्ये वाढ होते. अशा अनेक प्रकारचे फायदे आपल्याला या त्राटकातून मिळतात. आपली एकाग्रतेची गुरुकिल्ली असं सुद्धा या त्राटकाला म्हटलं आहे. तर ह्या त्राटकाचे एकूण 2 प्रकार आहेत. आपण बघा, सुरुवातीला ओमची प्रतिमा समोर ठेवून तिचं आपण निरीक्षण करायचो उघड्या डोळ्यांनी आणि त्याच्यानंतर बंद डोळ्यांनी पण ती मध्यामध्ये आपण पाहण्याचा प्रयत्न करायचो. हे तुम्हाला जर आठवत असेल तर हे सुद्धा त्राटकाचेच प्रकार आहेत. तर एकूण समीप व सदसुदू अशी 2 ह्या त्राटकांचे मुख्य प्रकार पडतात आणि या 2 मुख्य प्रकारांचे 2 उपप्रकार, एक म्हणजे अंतरत्राटक आणि दुसरं बहिरत्राटक. तर समीप हे जे त्राटक आहे, जे आपण आता करत आहोत, ज्याच्यामध्ये 1 ते 2.5 फुटापर्यंत एखादं लक्ष ठेवायचं असतं. जे आज आपण मेणबत्ती ठेवली आहे किंवा ओमची प्रतिमा असते किंवा निरंजनाची ज्योत असते. यापैकी काहीही जे आपल्या नजरेपासून 1 ते 2.5 फुटापर्यंत असतं आणि त्या त्या लक्षाकडे आपण उघड्या डोळ्यांनी आणि बंद डोळ्यांनी निरीक्षण करतो. दुसरं आहे ते म्हणजे सुदूर त्राटक. या सुदूर त्राटकामध्ये आपण नुकताच उगवणारा सूर्य किंवा पौर्णिमेचा चंद्र, डोंगर, फूल जे आपल्या नजरेपासून कोसो लांब आहेत, त्यांच्याकडे आपण एकटक स्थिर नजरेने पाहतो. हे झालं सुदूर त्राटक. सूर्याचं जेव्हा आपण त्राटक करतो तेव्हा नुकताच पहाटेचं सूर्यकिरण आपल्या शरीरासाठी, डोळ्यांसाठी चांगलं असतं. एकदम मध्यान्हीच्या वेळेला हे त्राटक करू नये. आणि पौर्णिमेचा चंद्र हा रात्रीच येतो आणि चंद्र हा शीतलतेचं प्रतीक आहे. तर असे हे प्रकार आहेत त्राटकाचे. आणि आता आपण आपल्या साधनेला सुरुवात करत आहोत. सुखभाव बैठक स्थिती घ्यायची आहे. साधी मांडी, पद्मासन, अर्ध पद्मासन, तुम्हाला जे काही सहज आणि सुखकारक वाटेल अशा स्थितीमध्ये आता बसायचं आहे. पाठीच्या भागाला तुम्ही थोडासा आधार पण देऊ शकता. जर कोणाला टेकून बसायचं असेल तर तसं बसा. खुर्चीत बसायचं असेल तर तसंही बसू शकता. तुम्हाला जसं सहज जमेल त्या स्थितीमध्ये बसायचं आहे. मात्र पाठीचा कणा आपला सरळ असेल, मान मध्यभागी असेल, खांदे
जमिनीच्या दिशेने सैलसर सोडून द्या. हाताची कोपरं शरीराच्या लगत असतील. दोन्ही हात गुडघ्यांवर आणि तळवे आकाशाच्या दिशेकडे, आपल्या सिलिंगच्या दिशेने तळवे असतील. डोळे अलगद मिटलेले. बंद डोळ्यांनी आपल्या भोवतालच्या वातावरणाची जाण. सकाळची प्रसन्न वेळ आहे. शुद्ध हवा आहे. तुमच्या आजूबाजूला जे काही आवाज येत असतील, घरी जर कोणी काम करत असेल, बाहेर पक्ष्यांचे आवाज असतील किंवा रहदारी असेल तर त्याचे आवाज, जे आवाज येत आहेत ते सहज ऐकण्याचा प्रयत्न करा. आता आपलं लक्ष आपल्या शरीराकडे, देहधारण. बंद डोळ्यांनी स्वतःचा आकृतीबंध तपासून पहा. जिथे कुठे ताण वाटतोय तिथे आपलं लक्ष घेऊन जायचंय आणि तो भाग मनाने शरीराचा ताण आलेला भाग शिथिल करून घ्या. जाणीव श्वासाकडे. मनामध्ये जे काही विचार चालू आहेत, भूत भविष्य वर्तमान, किंवा आपला वर्ग झाल्यानंतर तुम्हाला काय करायचंय, ऑफिसला जायचंय, घरची कामं आहेत किंवा अजून काही कुठे बाहेर जायचं असेल, या प्रकारचे जे काही विचार येत आहेत ते येऊ देत. विचारांची साखळी आपल्याला तोडायची नाहीये, ती तशी चालू राहू दे. पण आपल्याला तटस्थपणे या सगळ्या गोष्टींकडे पाहायचंय. दोन्ही हातांचे तळवे जे आता सिलिंगच्या दिशेला आहेत, अंगठा आणि पहिलं बोट यांचा एकमेकाला हलकासा स्पर्श करा. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. आणि आता माझ्यासोबत एक दीर्घ खोलवर श्वास भरून घ्या. 1 ते 2 सेकंद थांबा आणि तोंड उघडून संपूर्ण श्वास सोडून द्या. रिलॅक्स. सगळा ताण आपण ह्या श्वासासोबत बाहेर सोडून देत आहोत. अजून एकदा ही कृती करूया. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया नाकाने आणि तोंडाने संपूर्ण श्वास सोडून द्या. जाणीव पुन्हा एकदा देहाकडे घेऊन येऊया. देह धारण. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत संपूर्ण शरीराचं निरीक्षण. आपले दोन्ही पाय, आपण जी बैठक घातली आहे ती बैठक, पोटरीचा भाग, गुडघ्याचा भाग, दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा आहे. शरीराचा मधला भाग, उदर, उर, पाठीचा कणा रिलॅक्स. हातांची कोपरं रिलॅक्स. खांदे जमिनीच्या दिशेने सैलसर सोडलेले आहेत. चेहरा शांत आहे आणि हलकसं स्मित हास्य आपल्या चेहऱ्यावर. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत संपूर्ण शरीर रिलॅक्स. आणि करूया 3 आवर्तन भ्रामरी प्राणायामाची. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडताना भ्रमर गुंजन. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडताना भ्रमर गुंजन. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडताना भ्रमर गुंजन. भ्रामरीच्या स्पंदनांची अनुभूती चिदानंदकारी. आणि आता अलगद डोळे उघडायचे आहेत.
समोर असलेल्या मेणबत्तीच्या ज्योतीकडे स्थिर नजरेने पाहूया. स्थूल स्वरूपामधलं या मेणबत्तीच्या ज्योतीचं निरीक्षण. आपलं संपूर्ण शरीर अगदी रिलॅक्स आहे. पाठकणा सरळ आहे. मान मध्यभागी आहे. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. डोळ्यांच्या पापण्यांची उघडझाप होत असेल तर हरकत नाहीये, होऊ देत. पण आपल्याला अगदी रिलॅक्स, कुठलाही ताण न घेता या ज्योतीकडे पाहायचं आहे. आपल्या डोळ्यांमध्ये जर जास्त ताण वाटायला लागला किंवा डोळ्यातून पाणी येऊ लागलं तर अलगद डोळे मिटून घ्या. काही क्षणासाठी शांत बसा. आपलं लक्ष ज्ञान मुद्रेकडे केंद्रित करून घ्या. प्राणस्पंदनांची अनुभूती. विचारांची शृंखला चालूच आहे. फक्त शरीर मन शिथिल झालेलं आहे. रिलॅक्स होत आहे. डोळ्यांमध्ये पाणी आलं असेल तर ते हाताने पुसून घ्या आणि पुन्हा एकदा ज्ञानमुद्रा. संपूर्ण शिथिलतेचा अनुभव आपण या क्षणी घेत आहोत. एक हलकसं स्मित हास्य आपल्या कायम ठेवायचंय चेहऱ्यावरती, निरागस बालकाप्रमाणे. आणि आता पुन्हा एकदा अगदी सावकाश डोळे उघडायचे आणि एकाग्र चित्ताने या ज्योतीचं पुन्हा एकदा निरीक्षण करूया. या ज्योतीचा आकार, ज्या मेणबत्तीवर ही ज्योत पेटत आहे, तेवत आहे, ती मेणबत्ती, त्या मेणबत्तीचा आकार, तिचा रंग, रूप, संपूर्ण तपशील आपल्या मनामध्ये उघड्या नजरेने आपण साठवून घ्यायचा आहे. अंतर्ज्योती बहिर्ज्योती प्रत्यक ज्योती परात् परम ज्योतिर्ज्योती स्वयं ज्योती आत्मज्योती शिवोऽस्म्यहम्. स्थूल स्वरूपातलं ह्या मेणबत्तीच्या ज्योतीचं आपण निरीक्षण केलेलं आहे. आणि आता अगदी सावकाश डोळे मिटून घेऊन या ज्योतीची प्रतिमा आपल्या भूमध्यामध्ये बंद डोळ्यांनी पाहण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला जे काही दिसतंय, कदाचित एखादा संपूर्ण काळा भाग दिसत असेल, तिथे कुठले तरी भौमितिक आकार दिसत असतील, जे काही तुम्हाला दिसतंय ते आपल्या मनश्चक्षुने पाहण्याचा प्रयत्न करूया. अंतर्ज्योती बहिर्ज्योती प्रत्यक ज्योती परात् परम ज्योतिर्ज्योती स्वयं ज्योती आत्मज्योती शिवोऽस्म्यहम्. सावकाश डोळे उघडायचे. पुन्हा एकदा आपण जी स्थूल स्वरूपामध्ये ज्योतीचं निरीक्षण केलं आणि आता आपण थोडस अजून आपली क्षमता वाढवणार आहोत आणि सूक्ष्म स्तरावर या ज्योतीचं निरीक्षण करायला सुरुवात करणार आहोत. आता या ज्योतीच्या बाजूने निर्माण झालेलं वलय, प्रकाशाचं वलय, त्याचं निरीक्षण करा. त्या वलयामध्ये शांत तेवत असलेली ज्योती, तिचा अग्रभाग, त्या टोकाचा पिवळसर केशरी रंग, ज्योतीच्या मधल्या भागाचा पिवळसर रंग आणि अगदी त्याच्या खाली जो भाग आहे त्याचा काळसर रंग, ज्योतीच्या अगदी तळाशी असलेला निळसर काळसर रंग आपण आपल्या डोळ्यांमध्ये साठवून घेत आहोत, सामावून घेत आहोत. तंतुमय धाग्यामध्ये ही ज्योत शांतपणे तेवत आहे. आपलं मन एकाग्र चित्ताने स्थिर नजरेने त्या ज्योतीचं निरीक्षण करत आहे. अंतर्ज्योती बहिर्ज्योती प्रत्यक ज्योती परात् परम ज्योतिर्ज्योती स्वयं ज्योती आत्मज्योती शिवोऽस्म्यहम्. सावकाश डोळे मिटून घ्यायचे आहे आणि पुन्हा एकदा ही ज्योतीची प्रतिमा आपल्या मनामध्ये भूमध्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न. तुम्हाला जे काही दिसतंय त्याचा आनंद अनुभव घ्यायचा आहे. ही जी मेणबत्ती आहे, ती मेणबत्ती म्हणजे स्थूल स्वरूपातलं आपलं शरीर आहे आणि त्या शरीरावरती जी ज्योत पेटत आहे, जी आता अगदी शांत झालेली आहे, ती ज्योत म्हणजे सूक्ष्म स्तरावरचं आपलं मन आहे, ज्याला आता आपण एकाग्र करत आहोत, शांत करत आहोत. मंद
लयबद्ध सुरू असलेल्या श्वासाची जाणीव, चेहऱ्यावर एक हलकस स्मित हास्य. अंतर्ज्योती बहिर्ज्योती प्रत्यक ज्योती परात्परम, ज्योतिर्ज्योती स्वयं ज्योती आत्मज्योती शिवोस्म्यहम. विचारांची गती कमी झालेली आहे. शांत प्रसन्न मन, भरपूर आत्मविश्वास प्राप्त झालेली आपली मनस्थिती. खूप छान वाटतंय, खूप बरं वाटतंय. शरीर मनाच्या या शांत आणि प्रसन्न अशा स्थितीमध्ये आपण एक प्रार्थना करूया. मी प्रार्थना पठण करते, आपण श्रवण करा. मनामध्ये एक भक्तिभाव, लीनभाव, नम्रता, आणि त्याआधी सर्वप्रथम आपण स्वतःला धन्यवाद देऊया, आपल्या शरीराला धन्यवाद देऊया. आपण आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी जो मार्ग आपण निवडलेला आहे, आणि त्यासाठी आपण स्वतःला पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद देऊया. मी प्रार्थना बोलते, आपण श्रवण करा. ओम सहना भवतु, सहनौ भुनक्तु, सह वीर्यं करवावहै, तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांती. या प्रार्थनेचा भावार्थ असा आपल्याला सांगतो की हे परमेश्वर, तू आम्हा दोघांचे, गुरु शिष्यांचे सर्व प्रकारे रक्षण कर. आम्हा दोघांचे उचितपणे पालन पोषण कर. आम्हा दोघांना सर्व प्रकारचे धैर्य प्राप्त हो. आम्ही अध्ययन केलेली विद्या तेजस्वी हो. आम्हा दोघांच्या मनात परस्परांविषयी अथवा इतरांविषयी द्वेष भावना निर्माण न हो. आदी दैविक, आदी भौतिक व आध्यात्मिक अशा त्रिविधही तापांची शांती हो. मनोभावे आपण आपल्या इष्ट देवतेचं स्मरण करूया. आपल्या गुरुजनांचं स्मरण करूया. आपल्या आई वडिलांचं स्मरण करूया. त्यांना मनापासून वंदन. करूया एक मकार लांबवलेला ओमचा उच्चार. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडताना उच्चार ओ. शांती पाठ दोन्ही हात जोडून घ्यायचे आणि सुरुवात करूया. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांती. नमन मुद्रा, जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर. समोर मेणबत्ती आहे ना, त्यामुळे तुम्ही तिथल्या तिथेच नमस्कार करा. कमरेतनं पुढे झुकू नका. जोडलेले हात छातीपाशीच असू दे. आणि आता मनोभावे आपली मान सावकाश पुढे झुकवायची आहे. या ओम पुढे आपण नतमस्तक होतोय आणि आपली संपूर्ण साधना आपण या ओमला समर्पित करत आहोत. आपले सगळे वाईट विचार, आपली सगळी दुःखे, तणाव आपण या ओमच्या पुढे सोडून देत आहोत.
सावकाश मान सरळ, दोन्ही हातांच्या तळव्यांचं घर्षण, हस्तमर्दन, नेत्रस्पर्श, निर्माण झालेली ऊब आपल्या संपूर्ण डोळ्यांच्या स्नायूला द्यायचे आणि अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे, अगदी सावकाश डोळे उघडा, एक दृष्टी ओमकडे. आपली साधना इथे संपन्न होतीये. हरिओम. धन्यवाद. आज आपला शेवटचा वर्ग आहे या महिन्याचा. पुढच्या महिन्यापासून आपले वर्ग चालूच आहेत सोमवारपासून. फक्त टायमिंग आपला बदललेला आहे. 6:30 to 7:30 आहे नेक्स्ट मंथ पासून. माझ्या मुलीची शाळा असल्यामुळे तिचा थोडासा टायमिंग चेंज असल्यामुळे मला पण थोडा ऍडजस्ट करावं लागतंय क्लास. त्यामुळे नेक्स्ट मंथ मध्ये आपला टायमिंग चेंज असेल. तर तुम्हाला कोणाला परत ऍडमिशन घ्यायचं असेल तर सर ग्रुपवरती पाठवतीलच जे काही मेसेज आहे किंवा तुमचे सर्टिफिकेट सगळ्या आपल्या वर्गाचं रेकॉर्डिंग म्हणजे पहिल्या दिवसापासून ते आतापर्यंत या सगळ्याच्या लिंक सुद्धा तुम्हाला पाठवल्या जातील आज किंवा उद्या. मला असं वाटतं सर आज जरा बाहेर आहेत तर तुम्हाला उद्यापर्यंत ह्या सगळ्या गोष्टी पाठवल्या जातीलच. आणि जर तुम्हाला काही आपल्या वर्गामध्ये अजून इम्प्रुव्हमेंट हवी असेल किंवा अजून काही हवं असेल तर नक्की आम्हाला तुमचा अभिप्राय कळवा. धन्यवाद. हरिओम. तुमच्या सहकार्याने आपला या महिन्याचा वर्ग पूर्ण होत आहे. धन्यवाद. मीटिंग एंड करते. शुभ दिवस.